संविधानाच्या पदावर बसलाय, तुमच्या घरी असल्यावर असतोय, इथं मंत्र्यालाच बोलावं लागतं, गावात फिरून देणार नाहीत, रस्त्यानं फिरून देणार नाहीत, हे मंत्र्यालाच बोलावं लागत असतं. मग काय इथून पुढं आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यावर मग आमच्या लोकांचंच करायचं का? आमच्या याला बोलू, मग आमचा कोणत्या पक्षाचा असून मग आम्ही म्हणणार तुम्ही टार्गेट करायला लागल्यावर आमच्या याला बोलू नको. ही रूढ चांगली नाही, नवीन एक ही रूढ चांगली नाही. तुम्हाला लोक मारून टाकायचे का? आता समजा मला सांगा, आपल्या संतोष भाईचा खून झाला आणि संतोष भाईचा खून होऊन त्यांचा भाऊ धनंजय देशमुख वन फिरतोय होते लेकरू न्यायासाठी, त्याला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमक्या देताय. मग त्या गुंडाला बोलायचं नाही, तुमच्या जातीला बोललो का आम्ही? तुमच्या नेत्याला? अरे ते तुमचा नेता नाही, ते सरकार मधला आहे. आणि मग धनंजय देशमुखला धमकी दिली, त्या गुंडाला बोललो आम्ही. तुमचा काय संबंध आहे याच्यात? ओबीसीचा काय संबंध, याच्या जातीचा काय संबंध? पण तुम्हाला कापू कापू टाकायचे लोक, धनंजय देशमुख मारून टाकायचं तुम्हाला. भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का? हे गुंडाला बोलायचं नाही का? मी वंजाऱ्याचं नाव घेतलं का? धनगराचं, दलित मुस्लिमाचं, मायक्रो ओबीसीचं तुम्ही कस काय वाटता तुमच्यावरती बळत? गुंडाला बोलायचं नाही. सोमनाथ सूर्यवंशी मारून टाकला, कापायचे का तुम्हाला लोक आमचे? वाकोळे साहेबाचा मर्डरच झालाय, अरे त्याला मर्डरच म्हणतात, बोलायचंच नाही का आम्ही? कोणत्या जातीवाद शिकवता राहू तुम्ही आम्हाला? म्हणजे गुंडाला बोललं की तुम्ही म्हणता जातीवाद. मी संतोष भाईंच्या न्यायासाठी लढतोय, न्याय मागतोय. न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या. मी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय, न्याय मागतोय. तो जर तुम्हाला जातीवाद वाटत असला तर वाटू द्या. मी हटणार नाहीये, मराठ्यांच्या पाठीमागे ठाम उभा राहणार आहे. सरकारमधले कोणते मंत्री धनंजय मुंडेंना पाठिंबा घालतात असं आपल्याला वाटतं? मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही. मी कधी बोललो? ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी धनंजय मुंडेचं नाव घेतलं. आधी घेतलं का त्याचं तोंडावर नाव? कारण तो मंत्री आहे, तो सरकारमध्ये जातीचा नाहीये. मी त्याला त्यावेळेस बोलत तो हे लोक आवरेव, तर त्यांनी त्या आवरायच्या ऐवजी ती लाभार्थी टोळी उठली. पिकेमे खाय, गटार खाय, नाल्या खाय, पुढे दगड गोटे खाय, नद्या खाय, राख खाय, काही खाय, ही टोळी उठली. आणि तुम्ही गुंडाला पोचता आरोपीच्या पाठीमागो. तुम्हाला ही रूट पाडायचा का? आणि तुमच्या घरात माणूस मेल्यावर किंवा एखाद्याने मारल्यावर आम्ही प्रतिमूर्तीच काढायची, ही रूट पाडायची का धनंजय मुंडेला? मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कोणाला? जर त्याला म्हणलं रस्त्याने फिरू देणार नाही, कोणी पण मंत्र्याला धमकी देणार. कोण नाही धमकीत मंत्र्याला? कोण इशारे देत नाही मंत्र्याला? प्रत्येक जण मंत्र्याला देतो, कारण तो एक पालकत्व त्याने स्वीकारलेला असतं, एक संविधानाच्या पदावर बसलेला असतो, त्याच्या संग जात जोडी देत. अरे काय तुम्ही केवलाना प्रयत्न करायला लागला, ते चांगलं नाही. मला प्लीज, मोर्चा सुरू झाल्यावर मला हॉस्पिटलला कालच माझी तब्येत खराब होती, ते व्यासपीठावरती. की आरक्षण मागताना मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आता ते गृहमंत्री यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे. आपण अन्न औषध प्रशासन किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना गृहीत धरतो, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या केस त्यांची काही जबाबदारी नाही का? त्यांनी कुटुंबाला बोलून घेतलं अशी मला माहिती मिळाली, सांगितलं सुद्धा मला कुटुंबानं पण बोलून घेतलंय. आणि याच्यातला एकही आरोपी सुटणार नाही, हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे. मग आता आरोपी सुटणार नाही आहे, ती साखळी धरली जाणार. पूर्ण हे रॅकेट आहे, संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट. यांना जातपात नाही कळत, पैसा कळतो फक्त. नोटा कुठे, माल कुठे, एवढंच कळतं. जात पात यांना काहीही कळत नाही. ते जात कळणारे, समाज कळणारे, ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे हे ते दुसरे नेते होते, हे नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, म्हणून तर मराठी शांत आहे. एकही याच्यातला सुटणार नाही, सगळे धरण्यात येणार, सगळे फासावणार. यातला एक बी सुटला गाठ मराठा संघ. एक आरोपी अटक नाहीये आणि मसाजोगीचे ग्रामस्थ उद्या आंदोलन करणार उद्यापासून 10 दिवसात सापड लपला संपर्क पदराच्या अडुंगी सापड पुढे पदराच्या अडुंगी लपला असं येईल. तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहे आणि काल तुम्ही असं म्हणाला की 25 तारखेनंतर धनंजय मुंडेंकडे मी बघतो, तर काय कशा पद्धतीने बघणार आहे? पण कायदेशीर म्हणलो बघतो, कायदेशीर बघतो म्हणून. कारण त्याचे बी परळीपासून मुंबईत बहुत मॅटर आहेत भाऊ. माया नदी लागायला लागला, मी त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको. तो एक खून केला तरी तू आणखी पोट भरलं नाही का संतोष भाईचा खून करून?
त्यामुळे त्याला सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको, पण ती लाभार्थी टोळी उठते. मी खोटं बोलत नाही, माझं तोंड कोरडं पडायलंय, मला हॉस्पिटलला जायचंय, पण समाजाचा एका लेकराचा न्याय सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चा आहे, त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं होतं. पण तुमचा प्रश्न अर्धवट राहू नये म्हणून न्याय घेऊस तर मी हटत. तुमच्या मोर्चाच्या विरोधात माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले लाभार्थी टोळी धनंजय मुंडेने उठवून. धनंजय मुंडेचा पाय खोलात चालला, आणखी खूप खोलात चाललाय, त्याच्या लक्षातच येणार तो काय करून घ्यायला लागलाय. फोन करतो ओबीसी नेत्याला माझ्या बाजून उठा, लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उठा, आंदोलन करा. अरे माझ्यावर हजारो केस झाले तरी मी गरीबाच्या न्यायासाठी लढायचं बंद करणार आहे का? या साईटीत काही सापड नाही माझ्याजवळ आहे काय? समाज सोडता, मी गोरगरिबाच्या न्यायासाठी मी जातीवाद करत नाही, मला एवढंच खटकत. तुम्ही जातीवाद म्हणताच कस काय? कोणत्या जातीला दुखवलं का? कोणत्या जातीसाठी धावून गेलो नाही? नेत्याला सोडत नाही, हा आणि नाही सोडणार. प्रतिमूर्ती निघताय ते मला sponsor आहे. हरवून अडकवण्याचा प्रयत्न आहे का हा? पाटील ही ठरून अशी टोळी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न दादा चुकीचा पायंडा धनंजय मुंडे या राज्यात पाडायला लागलाय. खून झाल्याच्या नंतर प्रतिमोर्चे काढून आरोपीला साथ द्यायची, ही पायंडा चुकीचा. उद्या जर असे खुन झाले तर लोक सर्रासपणानं सराईतपणानं मोर्चे धडाधड काढते ना आरोपीच्या बाजून. एक लक्षात ठेवा, ही पायंडा धनंजय मुंडेचा चांगला नाही. त्याच्या पाप त्याला झाकवण्यासाठी ओबीसी सुद्धा मध्ये ओढतोय. त्याच्यात ओबीसीचा जातीचा काही संबंध नाही. तो मंत्री आहे, त्याला लोक बोलणार, आणि आरोपीला जो साथ देईल त्याला सुद्धा बोलणार. आणि तू किती केस कर म्हणा, मी न्यायाला हटत नाही. धन्यवाद. ठरून चाललेलं टार्गेट धरून षडयंत्र, धनंजय मुंडेंनी रचलेलं षडयंत्र. धनंजय मुंडेंनी ओबीसीचं पांघरून घेऊ नये, रस्त्यावर फिरू देणार नाही जनता, रोषाने बोलते असं जरांगेंचं स्पष्टीकरण. जनता मंत्र्यालाच बोलते, जातीवादाचं नाव नाही. जनता रोषाने आली तर रस्त्यावर फिरू देणार नाही. धनंजय मुंडेंनी ओबीसीचं पांघरून घेऊ नये, रस्त्यावर फिरू देणार नाही, जनता रोषाने बोलते असं जरांगेंचं स्पष्टीकरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.